आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो, मात्र त्या फॉलो करू शकत नाही. जसं मी रोज पुस्तक वाचेल, पण पुस्तक वाचायला वेळच भेटत नाही किंवा मी विसरून जातो किंवा मी एक्सरसाइज करेल, 12 सूर्यनमस्कार करेल आणि ते जमतच नाही, होतच नाही. यासाठी जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकामध्ये एक छान सांगितलंय. ते म्हणजे हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे काय? जर पूर्वीची आपली एखादी हॅबिट असेल, त्याला जोडूनच नवीन हॅबिट तुम्ही सुरू करा. फॉर एक्झाम्पल, मी रोज सकाळी चहा पित असेल, तर मी आधी असं म्हणेल, चहा पिण्याच्या अगोदर मी एक पेज तरी वाचेल आणि मगच चहा पिल. किंवा संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी मी एक पेज तरी वाचेल, मग झोपेल. तसंच जेवणाच्या आधी मी आधी एक्सरसाइज करेल, मगच जेवेल, नाही तर जेवणारच नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल, तेव्हा तुम्ही विचार करा, मी एक्सरसाइज केली का, किंवा मी 1 ते 2 पेजेस वाचलेत का. मग कुठलीही चांगली हॅबिट जी तुम्हाला इनकल्केट करायची आहे तुमच्या लाईफमध्ये, तर ती जुन्या हॅबिट बरोबर आपण जॉईन करू शकतो आणि ऑनेस्ट राहू शकतो. कारण बऱ्याच वेळेस आपल्यालाच आपलं गिल्ट निर्माण होतं की अरे मी ठरवलंय, पण आय एम नॉट ऑनेस्ट विथ माय वर्ड.